युद्धजन्य परिस्थिती असेपर्यंत आपल्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात आपण जय हिंदने करणार आहोत आणि तुम्हाला देखील भारत मातेच्या त्या वीर जवानांसाठी कमेंटमध्ये जय हिंद लिहायचं। जय हिंद। तुम्ही पाहताय मराठी मंडळी। कुणी आपल्या नववधूला सोडून आलं तर कुणी आपल्या आईला हॉस्पिटलमध्ये भेटून सीमेवर रवाना झालं। कुणाच्या अंगावर अजूनही हळद आणि मेहंदी तशीच होती तर कुणाची लेक बापाला झोपेत बिलगून होती तर कुणी भावाचं लग्न न लावताच सीमेवर कर्तव्य बजावण्यास हजर झालं। हे आहेत भारत मातेचे वीर सपूत। या सगळ्यांच्या 10 प्रेरणादायी कहाण्या अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। एक जवानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। एक सैनिक कर्तव्यावर जातोय आणि या सैनिकाची चिमुकली झोपली आहे। त्या चिमुकलीला झोपेतून न उठवता तिचा गोडगोड पापा घेऊन हा जवान त्याच्या कर्तव्यावर गेलाय। हा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच डोळ्याच्या कडा ओल्या होतील। हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे। बरेच जण हा व्हिडिओ बघून भावुक देखील झालेत। आपल्या चिमुकल्या लेकीला झोपेतून न उठवता तो जवान आपल्या कर्तव्यावर रवाना झालाय। सकाळी उठून त्याची लेक नक्कीच पप्पा कुठे गेले असा सवाल करेल, पण देश सेवेपुढे तर काही मोठं नाही हाच विचार करून हा जवान बॉर्डरवर निघालाय। पुढची कहाणी आहे प्रसाद काळे यांची। आपल्या लग्नासाठी तो 1 महिन्याची सुट्टी घेऊन गावी आला होता। 1 मे रोजी तो वैष्णवी हिच्याशी विवाह बंधनात अडकला। लग्नानंतरचे धार्मिक विधी सुरू असताना सैन्य दलातून तातडीने हजर राहण्याचा संदेश आला आणि हातावरील मेहंदी आणि ओली हळद सोबत घेऊन पूजेच्या दुसऱ्याच दिवशी नववधू व कुटुंबाचा निरोप घेऊन काळेवाडी तालुका खटाव येथील जवान प्रसाद भरत काळे हा ऑपरेशन सिंदूरसाठी रवाना झाला। आमचं नुकतंच लग्न होऊन पूजेच्या दुसऱ्या दिवशी ते ड्युटीवर जाणार असं समजलं। थोडं वाईट वाटलं, पण देशाची सेवा करण्यासाठी ते जात आहेत याचा मला अभिमान आहे, म्हणून मोठ्या आनंदाने मी देशासाठी माझं कुंकू पाठवलंय असं वैष्णवी काळे या नववधूने म्हटलंय। पुढची कहाणी आहे रुपेश शेळकेंची। गेली 10 वर्ष सैन्य दलात कार्यरत असणारे जवान रुपेश उर्फ बाळू हे आपल्या 3 महिन्यांच्या बाळाच्या नामकरण सोहळ्यासाठी 1 महिन्याच्या सुट्टीवर सिद्धेवाडी या त्यांच्या मूळ गावी आले होते। गुरुवारी 8 मे रोजी घरी 3 महिन्यांच्या बाळाच्या नामकरणासाठी घरासमोर मंडप घातला होता। पाहुण्यांना व ग्रामस्थांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं गेलं होतं। मंडप गर्दीने फुलून गेला होता, मात्र तातडीने सीमेवर बोलावणं आलं आणि सिद्धेवाडीचा हा जवान रुपेश उर्फ बाळू शेळके 3 महिन्यांच्या मुलाचा नामकरणाचा सोहळा अर्ध्यावर सोडून घरच्यांचा आशीर्वाद घेतला आणि भारतानं राबवलेल्या सिंदूर मोहिमेसाठी जम्मू काश्मीरला रवाना झाला। माझा भाऊ 3 महिन्यांच्या स्वतःच्या बाळाचा बारशाचा कार्यक्रम अर्ध्यावर सोडून देशसेवेसाठी निघून गेला। आम्हा कुटुंबियांसाठी देशसेवा हाच मोठा कार्यक्रम आहे। माझ्या भावाच्या देशभक्तीचा मला सार्थ अभिमान आहे असं मत रुपेश शेळके यांच्या बंधूंनी व्यक्त केलंय। तर तिकडे वाशिम जिल्ह्यातल्या जवळका रेल्वे या गावातील जवान कृष्णा राजू अंभोरे यांनी त्याच्या देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचं उदाहरण सर्वांसमोर ठेवलंय। लग्नानंतर फक्त 4 दिवसानंतर सैन्यांकडून आदेश मिळाल्यानंतर तत्काळ कर्तव्य बजावण्यासाठी तो रवाना झाला। नवविवाहित पत्नीला सोडून जाताना कृष्णा अंभोरे याचं मन गहिवरलं होतं, पण कृष्णाच्या डोळ्यात केवळ राष्ट्रसेवेचं समर्पण होतं। कृष्णाच्या नवविवाहित पत्नीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि कृष्णा रवाना झाला सीमेवर देशाचं रक्षण करण्यासाठी। यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील पाचोरमधील नवविवाहित जवान मनोज पाटील देखील तातडीनं कर्तव्य बजावण्यासाठी सीमेवर रवाना झाले होते। लग्नासाठी 30 दिवसांची सुट्टी घेऊन मनोज पाटील गावी आले होते। 5 मे रोजी लग्नाचा संपूर्ण सोहळा अतिशय थाटामाटात पार पडला। विवाहाच्या दुसऱ्या दिवशी नवविवाहित पत्नी आणि आई वडिलांसह मनोजनं देवदर्शन घेतलं। 8 तारखेला विवाहानिमित्त सत्यनारायणाच्या पूजेचं नियोजन करण्यात आलं होतं, मात्र त्याहीपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देण्याचा निर्णय हा मनोजनं घेतला। सत्यनारायण पूजा सोडून मनोज पाटील देशसेवेत रुजू झाले। देशापेक्षा काहीही मोठं नसल्याची भावना जवान मनोज यांची नववधू यामिनी हिनं व्यक्त केली आहे। तिकडे किशोर वाळे यांनीही एक नवीन उदाहरण घालून दिलंय। देशप्रेमाची व्याख्या पुस्तकी नाही, ती कृतीतून सिद्ध होते आणि हेच दाखवून दिलंय नंदुरबार जिल्ह्यातील एका CRPF जवानाने। चुलत भावाच्या लग्नासाठी सुट्टीवर आलेला हा जवान भारत पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्याच्या हाकेस प्रतिसाद देत आपल्या युनिटकडे रवाना झालाय। हा जवान सुट्टीवर आला होता, लग्नात सहभागी होता, पण बातम्या आल्या की परिस्थिती तणावपूर्ण आहे। त्याने निर्णय घेतला उरलेली सुट्टी बाजूला ठेवायची आणि पुन्हा वर्दीत परतायचं। नातवंड, वृद्ध आईवडील आणि नातेवाईक अश्रूंनी डोळे भरून उभे होते आणि तो रवाना झाला देशसेवेसाठी।
विशाल परदेशी यांची कहाणी देखील काही वेगळी नाहीये। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील जवान विशाल मोहन परदेशी यांच्या लग्नाला फक्त 7 दिवस उलटले होते आणि विशाल हा देशसेवेसाठी बॉर्डरवर लढण्यासाठी सज्ज झालाय। 1 मे 2025 म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी त्याचा भाग्यश्री नावाच्या तरुणीसोबत विवाह संपन्न झाला। लग्नानंतर विशालला 30 मे पर्यंत सुट्ट्या होत्या, मात्र सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं त्याला तातडीनं कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश लग्नाच्या 6व्याच दिवशी प्राप्त झाले। विशाल परदेशी हा अरुणाचल प्रदेशमधील चायना बॉर्डरवर आता तैनात असणार आहे। पुढची कहाणी आहे सांगलीच्या योगेशची। घरातील मंडळींनी लग्न ठरवल्यामुळे 40 दिवसांच्या सुट्टीवर तो आला होता। 5 तारखेला लग्न झालं। दुसऱ्याच दिवशी सैन्य दलाच्या सर्व सुट्ट्या रद्द करून कर्तव्यावर हजर राहण्याचा संदेश आला। ते ऐकून सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या। अंगावरची हळद निघण्यापूर्वीच तो राजस्थानमध्ये आता रणगाडा चालवण्यास जात आहे। आत्ताच लग्न झालंय, अजून अंगावरची हळद निघाली नाही, जाऊ नकोस असं सर्वजण विनवणी करू लागले, परंतु योगेशने कशीबशी सर्वांची समजूत काढली। सर्व सहकारी जवान हजर झाले आहेत, देशसेवेसाठी जाणं आवश्यक असल्याचं समजावून त्यानं सांगितलं सगळ्यांना आणि शनिवारी दुपारी सांगलीतून राजस्थानकडे तो रवाना झाला। तर इकडे बापू भोईर यांनी आपल्या आईचे आशीर्वाद घेऊन देशसेवेसाठी जाण्याचा निर्णय घेतला। विषारी सर्पदंश झालेल्या आईला उपचारासाठी डॉक्टरांच्या हवाली करून निगडाळे या आदिवासी भागातील आणि श्रीनगर येथे कार्यरत असलेले CRPF मधील जवान बापू सीताराम भोईर हे देशसेवेसाठी रवाना झाले। एकीकडे ही जन्मदाती माता सर्पदंशानं हॉस्पिटलमध्ये आणि तिकडे भारत माता शत्रूंचे हल्ले सीमेवर झेलते। अशा परिस्थितीत बापू भोईर भारत मातेच्या रक्षणासाठी रवाना झाले। पुढची कहाणी आहे जवान करण यांची। 3 मे रोजी बीडमधील एका हॉटेलात साक्षगंध कार्यक्रम झाला। मुलगी तिच्या गावी गेली, सुट्ट्याही आणखी काही दिवस बाकी होत्या। असं असतानाच भारत पाकिस्तान युद्धाची बातमी समजली। मध्यरात्रीच कॉल आला आणि बीडचा करण सूर्यकांत महाजन हा देशसेवेसाठी रवाना झाला। आता काय बीतत असेल नुकताच साक्षगंध झालेल्या त्या नववधूच्या मनावर विचार करा। तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील एका वीर सैनिकाची कथाही समोर आली आहे। कुरावर गावचा रहिवासी मोहित याचे नुकतेच लग्न झाले होते। 18 एप्रिल ते 15 मे पर्यंत तो लग्नासाठी सुट्टीवर आला होता। गुरुवारी तो विवाह बंधनात अडकला, मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावामुळे मोहितची सुट्टी रद्द झाली। मोहितला बुधवारीच मुख्यालयातून फोन आला आणि शनिवारी त्याला ड्युटी जॉईन करायची असं सांगण्यात आलं। त्यामुळे लग्नानंतर लगेचच त्याने परतण्याची तयारी केली। मोहित म्हणतोय की मला भारत मातेच्या रक्षणासाठी योगदान देण्याची संधी मिळाली आहे। या सर्व भारत मातेच्या वीर जवानांना खरंच सॅल्यूट आहे। तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि जय हिंद तर आवर्जून लिहा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद।